गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 38वी कथा. गौरी दारात उभी होती. झोपडीचे कवाड बंद केले होते. निवृत्ती ज्ञानदेव सोपान यांनी एक एक पडशी उचलली व खांद्यावर टाकली. 4 पावले चालून पुढे गेलेल्या मुक्ताने मागे वळून पाहिले. दारात उभ्या असलेल्या गौरीकडे तिचे लक्ष गेले. गौरीच्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते. मुक्ताला गौरीच्या मनातील भाव कळला. मुक्ता धावत मागे गेली व गौरीला बिलगली. गौरीने मुक्ताला जवळ घेतले. तिच्या मस्तकाचे अवग्रहण केले. गौरी म्हणाली, मुक्ता लवकर या, मी वाट बघतीया, हे ध्यानात ठेवा. आई बापा विना मुले एकटीच पैठणला चालली होती. गौरीला ऐकून सर्व माहीत झालेले होते. पैठणचे ब्राह्मण म्हणजे राक्षस आहेत. त्यांना दयामाया नाही. त्यांनीच या मुलांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त दिले. तेथे तर ही पोरे फारच कवळी अजाण. यांना ते काय करतील कोणास ठाऊक, या विचाराने गौरी बेचैन झाली होती. तिच्या डोळ्यातील पाणी खळत नव्हते. तिला काही करता येत नव्हते व काय करावे हेही सुचत नव्हते. ही सर्व ब्राह्मण मंडळी या मुलांच्या एवढी का मागे लागली आहेत हेही तिला समजत नव्हते. संन्यासातून गृहस्थाश्रम स्वीकारला व पुन्हा संसार केला म्हणजे काय गुन्हा होतो? संसार का व कसा बिघडतो हे तिच्या आकलनशक्तीच्या फार दूर जात होते. उलट संन्यासातून संसार सुरू केल्यामुळेच इतर ब्राह्मणांपेक्षा ही मुले चांगली जन्माला आली आहेत अशी तिची समजूत झाली होती. विठ्ठलपंतांनी केले तेच योग्य केले असेच तिला वाटत होते. मुले भोळी आहेत, ही मोठी माणसे लबाड आहेत आणि गौरीच्या मनात विचार चमकून गेला. या मुलांना दूर नेऊन त्यांचा कोणी घात करणार तर नाही ना, अशी भीती गौरीच्या मनात कळ मारून गेली आणि गौरी झटकन पुढे होऊन व हात वर करून चित्कारली, निवृत्ती ज्ञाना. निवृत्ती ज्ञानदेव थांबले. गौरी धावत जवळ गेली. ज्ञानदेव म्हणाला, काय गौरीताई, घाबरलीस कशाला? गौरी म्हणाली, अरे बाळांनो, तुमच्या बापाला सांगितलं तसं कोणी तुम्हाला मरायला सांगितलं तर जीव देऊ नका बरं. माझी शपथ आहे तुम्हाला. तुम्ही थेट इकडे या, मी तुमची वाट बघती या पोरांनो. निवृत्ती म्हणाला, गौरीताई तू काही काळजी करू नकोस, आम्ही परत येऊ. आणि सगळ्यांनी सिद्ध बेटावरून पाय काढला. तेव्हा पूर्व दिशेला लाली येत होती. गाव उठण्याच्या आत गावाची वेस ओलांडावी असे ठरवून ते झपझप पावले टाकू लागले. गौरी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डबडबलेल्या नेत्रांनी पाहत होती. मुलांची पावले पूर्वेला पडत होती. प्रवास लांबचा होता. जाण्याला घाई नव्हती. त्र्यंबकेश्वराच्या प्रवासाचा अनुभव होता, त्यामुळे प्रवास केव्हा करावा, केव्हा विश्रांती घ्यावी, रोज किती चालावी याचा अंदाज होता. या खेपेला सोपान मुक्ता लहान आहेत त्यावेळी ती आईबाबांच्या कडेवर होती. तेव्हा मुक्ताच्या चालीने चालावे, ती दमली की विश्रांती घ्यावी किंवा मुक्काम करावा, नंतर पुढे जावे असे ठरले होते. सूर्य बराच वर आला होता. चौघेही विश्रांतीला झाडाखाली थांबले. मुक्ताने तिच्या जवळ छोटीशी पडशी काढली व त्यातील 4 लाडू काढून तिने प्रत्येकाला एक दिला. ज्ञानदेव म्हणाला, मुक्ता कोणी दिले ग हे लाडू? मुक्ता म्हणाली, कोणी म्हणजे रमा काकूंनी दिले. मुले पैठणला निघणार म्हटल्यावर गौरीने मुद्गल शास्त्र्यांकडे घरी निरोप दिला होता. तेव्हा रमाबाईंनी मुक्ताला जाण्याआधी भेटून जाण्यास सांगितले होते. मुक्ता भेटावयास गेली तेव्हा रमाबाईंनी ही छोटीशी पडशी तयार ठेवली होती. मुक्ताजवळ पडशी देत त्या म्हणाल्या, मुक्ता हे राहू दे तुझ्याजवळ. वाटेसाठी तहान लाडू भूक लाडू दिले आहेत, अडचण पडणार नाही. मुक्ता म्हणाली, काकू अहो एवढे घेऊन काय करू, प्रवास खूप लांबचा आहे. शिवाय गावागावातून मुक्काम करणार आहोतच, मग ज्ञानदा भिक्षा मागून आणत जाईल, तेथेच आम्ही शिजवून खात जाऊ. अहो याचीच खूप ओझे होईल, तेव्हा एवढे नको, 2 वेळचेच नेते. असे म्हणून मुक्ताने थोडेच लाडू बरोबर घेतले होते. मुद्गल शास्त्रांचा मेहुणा पैठणात होता. त्याचे नाव कृष्णाजी पंत. तेव्हा मुद्गल शास्त्र्यांनी एक पत्र तयार करून ठेवले होते. ते मुक्ताजवळ देत ते म्हणाले, मुक्ता पैठणात गेल्यावर तुम्ही कोणाकडे उतरणार? मुक्ता म्हणाली, शास्त्री बुवा मला माहीत नाही. निवृत्तीदा ज्ञानदा यांनी काही ठरवले असेल. मुद्गल शास्त्री म्हणाले, मुक्ता ठीक आहे, आणि कोणाकडे सोय झाली नाही तर हे पत्र मी माझ्या मेहुण्यांना दिले आहे. ते पैठणातच राहतात, त्यांना दे, म्हणजे ते तुमची सर्व सोय करतील. हं. मुक्ताने मान हलवली व सर्व सामान घेऊन बाहेर पडली. मुक्ताने लाडू खाऊन झाल्यावर पडशीतील पत्रही काढून निवृत्तीच्या हातावर ठेवले. निवृत्ती ज्ञानदेवाने वाचून परत मुक्ताला दिले. सोपाना म्हणाला, ज्ञानदा मला वाटतं आपला हा प्रवास खूप लांबचा आहे, मधला वेळही भरपूर आहे. चालताना श्रम कमी व्हावेत म्हणून आपण काहीतरी, म्हणजे तूच आम्हाला काही नवीन विचार समजावून सांग, पुराणातील कथा सांग किंवा तुला आवडेल ते सांग, म्हणजे बोलण्यात वेळ जाईल, ज्ञानात भर पडेल व पाय दुखलेले कळणार नाही. सोपानाच्या शेवटच्या विधानावर सगळेच हसले. हसू ओसरल्यावर ज्ञानदेव म्हणाला, सोपाना मी सुद्धा तोच विचार करीत होतो. मला वाटते बाबांनी भक्तिसूत्रे आम्हाला शिकवली, त्या अनुरोधाने भक्ती महात्म्य आपण चर्चेला घ्यावे. निवृत्ती म्हणाला, होय ज्ञाना, मलाही तसेच वाटते. मग केव्हा सुरुवात करूयात? मुक्ता म्हणाली, दादा अशा चांगल्या गोष्टीची सुरुवात काय थोडीच मुहूर्त पाहून करावयाची असते. आज नव्हे आत्तापासूनच सुरुवात करूयात.
सोपान म्हणाला, हो हो, आत्तापासूनच सुरुवात करूयात. ज्ञानदेवाने डोळे मिटले, हरिओमचा मुखावाटे उच्चार केला. त्यापाठोपाठ सर्वांनी हरिओमचा उच्चार केला आणि ज्ञानदेवाने बोलावयास सुरुवात केली. इकडे पावले पडत होती, रस्ता मागे पडत होता. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही जीवनाची मुख्य सूत्रे आहेत. माणूस उभा आहे, त्याच्या एका हाताला धर्म अर्थ आहेत तर दुसऱ्या हाताला काम मोक्ष आहेत. माणसाने हाती लागत असलेली अर्थ व काम ही सूत्रे धरली. एका हातात अर्थ व दुसऱ्या हातात काम आला. त्याचे दोन्ही हात भरले. आता धर्म व मोक्ष या सूत्रांसाठी त्याचे हात रिकामेच राहिले नाहीत. त्यामुळे तो धर्म व मोक्षापासून दूर गेला व जात आहे व जात राहणार. तेव्हा तसे होता कामा नये. मनुष्याने अर्थाबरोबर धर्माचे सूत्रही हाती धरले पाहिजे व कामाबरोबर मोक्षाचेही सूत्र हाती धरले पाहिजे. मुक्ता म्हणाली, ज्ञानदा, याने काय होईल? ज्ञानदेव म्हणाला, मुक्ता, अर्थाबरोबर धर्म असेल तर अर्थप्राप्तीच्या वेळी जे जे अपेक्षित असेल ते प्राप्त करतेवेळी ज्या ज्या वासना उत्पन्न होतील त्यांची तृप्ती करतेवेळी तो अधर्माकडे झुकणार नाही, अवैध मार्गाचा अवलंब करणार नाही. धर्माला मान्य असतील त्या मार्गाने तो ते भोग प्राप्त करून घेईल. धर्माला मान्य असलेल्या पद्धतीचा अवलंब करून तो त्यांचा उपभोग घेईल. धर्माला मान्य असतील अशाच अर्थाची तो अपेक्षा करेल. म्हणून अर्थाजवळ धर्म पाहिजे. जीवन धर्माधिष्ठित असेल तरच आत्मविकास वेगाने होईल आणि त्याचबरोबर प्राप्त वस्तूचा उपभोग घेताना व त्याचा त्याग करताना असणारी धारणा ही सुद्धा महत्त्वाची आहे. म्हणून धर्मशास्त्राला मान्य असलेल्या उपभोग्य वस्तूचा उपभोग कशा पद्धतीने घेणे हेही समजले पाहिजे. भौतिक सुखाच्या वस्तूची नश्वरता लक्षात ठेवून ती धारणा हळूहळू स्थिर करीत वाटचाल केल्यास मोक्ष मार्गावर प्रगती होत जाते. मुक्ती 4 प्रकारच्या आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता. धर्माचा आधार हा मुक्तीप्राप्तीसाठी कसा घ्यावयाचा? तर धर्ममार्गाचे उपदेश करणारे धार्मिक ग्रंथ आहेत. वेद, उपनिषदे आहेत, शास्त्रे, पुराणे आहेत. त्यांचे वाचन, चिंतन, मनन करावे म्हणजे योग्य मार्ग सापडतो. सोपान म्हणाला, पण ज्ञानदा, धर्मशास्त्राचे वाचन सर्वांना थोडे सुलभ आहे. त्यांनी काय करावे? ज्ञानदेव म्हणाला, सोपाना, तुझी शंका बरोबर आहे. त्याच्यासाठी भगवंतांनी सांगितले की जे धर्माचे ज्ञाते श्रेष्ठ लोक आचरण करतील त्याप्रमाणे अज्ञानी लोकांनी त्यांचे अनुकरण करावे. म्हणजे जे फळ श्रेष्ठ लोकांना मिळते तेच फळ अज्ञानी लोकांना सुद्धा मिळेल. त्याशिवाय परमेश्वराचे अधिष्ठान मनामध्ये पक्के करावे. ते कसे? तर सततच्या नामस्मरणाने स्वतःच्या उपजीविकेच्या उद्योगातून काही क्षण वेळ काढावा व तो देवाच्या द्वारी घालवावा. असो, जो जो क्षण परमेश्वराच्या दर्शनात, स्मरणात, चिंतनात जाईल तो जीव विषयांपासून दूर दूर जात राहील आणि मग 4ही मुक्ती लांब नाहीत. ज्ञानदेव क्षणभर थांबला. त्याच्या ओठातून काव्य बाहेर पडले. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती 4 साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. भजनाच्या तालात सर्वांनी सूर धरला आणि ठेक्यात पावले पडू लागली. रस्ता किती सरला हे कळलेच नाही. ज्ञानदेव संसार करून भक्ती कशी करावी हा विषय समजून सांगत होता. भक्तीचे स्वरूप बाह्यतः दिसायला जितके सोपे दिसते तितकेच ते अंतरी अतिशय अवघड आहे. पण ते अंतरी किती अवघड आहे हे बाह्यतः व सुरुवातीला अजिबात कळत नाही. म्हणून सर्वसामान्यांना सुरुवात करण्यासाठी नामजपाचे महत्त्व सांगावे व हरिभजनी लावावे. त्याचबरोबर त्यांना असेही सांगावे की संसार सुखाचा उपभोग घेण्यास हरकत नाही. परमेश्वराने ही सृष्टी आपणासाठीच उत्पन्न केली आहे. त्यातील वस्तू या उपभोगासाठीच आहेत. पण एक नियम पाळला पाहिजे. तो नियम कोणता? तर त्या उपभोगाची निवड करताना धर्मशास्त्राला प्रमाण मानून करणे. धर्मशास्त्र सांगेल ती वस्तू ग्राह्य, ती स्वीकारावी व जी त्याज्य तिचा त्याग करावा. धर्मशास्त्र म्हणेल तर विषयही घ्यावे व ना म्हणेल तर राज्याचा सुद्धा त्याग करावा. संसारातील वस्तू मात्र नाशवंत आहेत, तेव्हा त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारे आसक्ती ठेवू नये. संसारातील व्यवहार हेही त्या वस्तू मात्राप्रमाणे शाश्वत आहेत. त्यांच्या उपभोगापासून कोणत्याही प्रकारे आत्मविकास होत नाही. उलट आत्मविकासाला अडथळा मात्र होतो व जन्ममरण फेऱ्याला कारण होतो. म्हणून परमेश्वराचे सतत नाम घेणे हेच महत्त्वाचे आहे. संसारातील नामजप हेच भक्तीचे बीज पोषण करण्याला एकदम उत्तम उपाय होय. परमेश्वराचे नामस्मरण चिंतन करून केलेले कोणतेही कर्म आत्मविकासाला मदत करते, अन्यथा तो केवळ क्षीणच होय. परमेश्वराचे कोणतेही नाव घ्यावे. सर्व नामात ईश्वरच आहे. कोणतेही कार्य करताना संकल्प का करतो? कारण
संकल्प न करता केलेली कर्मे सिद्धीला जात नाहीत, कारण कामे करण्यात ओढच नसते म्हणून आपण संकल्प करतो. तसे परमेश्वराचे नाव घेताना सुद्धा संकल्प करावयास पाहिजे की 1 किंवा 5 किंवा 10 हजारांचा जप करेन आणि मग असा संकल्प पुरा होतो. या पद्धतीने सातत्याने नामजप केला की पापे नाहीशी होतात. मनशुद्धी, शरीर शुद्धी होते, त्यानेच आत्मविकास साधतो. मुक्ता म्हणाली, ज्ञानदा, मग हे करायला काय अवघड आहे? ज्ञानदेव म्हणाला, मुक्ता, इंद्रियांच्या ठिकाणी असलेली विषयांची आवड-नावड ही आड येते. वास्तविक पाहता ब्रह्मरूपी आवड-नावड नाही व तेच आपले खरे स्वरूप होय, तीच आपली स्वाभाविक वृत्ती होय असे असूनही देहभावाच्या अधीन झालेल्यांना देहाच्या ठिकाणी असलेल्या इंद्रियांना आवड-नावड असते. ही सगळी माया आहे. मायेचे स्वरूप ओळखले पाहिजे. पण देहभावाने दृढ झालेले लोक उगाच इंद्रियांचा बागुलबुवा करतात. इंद्रियांच्या मर्जीप्रमाणे त्यांना विषय पुरवतात व शेवटी विषयामध्ये रममाण होऊन देहपातानंतर पुन्हा जन्म घेतात. सोपान म्हणाला, मग याला उपाय काय? इंद्रियांची स्वाभाविक आवड कशी नाहीशी करावी? ज्ञानदेव म्हणाला, सोपाना, इंद्रियांची विषयाची आवड नाहीशी होत नसते. डोळे पाहण्याचे थांबणार नाहीत, कानांना ऐकू येतच राहणार, सुगंध दुर्गंध हा नाकामध्ये जाणवणारच, तोंडात पदार्थ घेतला की त्याची चव जिभेला कळणारच व स्पर्शाला तर सर्व शरीरावर त्वचा आहेत, तेव्हा स्पर्शाची जाणीव काहीही केले तरी लुप्त होणार नाही. मग काय करावे? असा जर प्रश्न असेल तर त्याचे उत्तर मात्र असे आहे, परमेश्वर हाच विषय इंद्रियांना द्यावयाचा. डोळ्यांनी परमेश्वराचे रूप पाहावे, कानांनी परमेश्वराचे नाव ऐकावे, नाकाने परमेश्वराच्या अंगावरील फुलांचा सुगंध घ्यावा, जिभेने परमेश्वराच्या तीर्थप्रसादाचे भक्षण करावे व हाताने परमेश्वराची सेवा करून स्पर्श सुखाचा अनुभव घ्यावा. पायांनी प्रदक्षिणा घालावी, यात्रा करावी, मन परमेश्वराच्या चिंतनात ठेवावे, सर्वभूती परमेश्वराची भावना ठेवून भूतमात्रावर दया करुणा करावी, वृत्ती शांत ठेवावी. हेच केवळ करावे, अन्य काहीही करू नये. सद्गुरू निवृत्तीनाथांनी मला उपदेश केला, तोच मी तुम्हाला सांगत आहे. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्धगडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिविण. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुनी राहे, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको, तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानदेवाच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते. अभंगाच्या तालासुरात सर्व गात होते. मुक्ता सोपाना शब्द पाठ करून त्यांची पुनरावृत्तीही करीत होते. पावले पडत होती, रस्ता संपत होता, प्रवासाचा शीण जाणवत नव्हता. ज्ञानदेवाच्या विवेचनातून, चर्चेतून व मुक्ता सोपान यांच्या शंका समाधानातून रोज एक अभंग रचला जात होता. एक एक मुक्काम मागे पडत होता. एका मुक्कामाने पैठण जवळ येत चालले होते. प्रवास धीमेपणाने होत होता. ग्रीष्माचे दिवस होते. रणरणत्या उन्हात मुले कुठे झाडाखाली, कुठे धर्मशाळेत, कुठे गावाबाहेरील पडक्या घरात थोडा वेळ आसरा घेत उन्हे उतरली की मग पुढे पावले टाकू लागत. ते अंधार पडेपर्यंत असा प्रवास चालू होता. अशीच एक दुपार होती. वर सूर्याची तप्त किरणे डोक्याला चटके देत होती. खाली फुफाट्यातील गरम माती पाय भाजत होती. मध्ये वाहणारे गरम वारे अंगाला भाजून काढत होते. नाकावाटे गरम श्वास जाऊन घसा कोरडा पडला होता. चालण्याच्या श्रमाने त्यात भर पडत होती. कंठशोष पडला. मुक्ताने पाण्याची मागणी केली. सोपानाला कळत होते की पाणी मागून उपयोग नाही, कारण पाणी मिळण्याची शक्यता दिसत नव्हती. निवृत्ती ज्ञानदेव यांची परिस्थिती ही तशीच होती. सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्ञानदेवाने मुक्ताला पाठकोळी घेतले आणि तिची समजूत घातली. लांबवर मृगजळ दिसत होते, पण कोणालाही त्याची भूल पडत नव्हती. इतक्यात दूरवर झोपडी दिसली. चौघेही हळूहळू तेथपर्यंत जाऊन पोहोचले. घराच्या ओसरीवर मुक्ताला बसवत ज्ञानदेवाने आवाज दिला, कारण ओसरीवर कोणीच नव्हते. थोड्याच वेळात एक वृद्ध स्त्री बाहेर आली. तिने पाहिले, 4 मुले ओसरीवर बसली आहेत. ज्ञानदेव म्हणाला, आजीबाई, पाणी मिळेल थोडे थोडे, घसा फारच कोरडा झाला आहे. आजीबाईने दाराकडे तोंड करून हाक मारली, सोनबाई, जरा पाण्याच्या 4 लोट्या आण ग बाहेर. काही पळातच एका सौभाग्यवतीने 4 तांबे आणून ठेवले व तिच्या मुलीने 4 बाट्या आणून ठेवल्या. सुनबाई म्हणाली, बाळांनो, घ्या हे गूळ पाणी. ज्ञानदेव म्हणाला, मावशीबाई, आपण पाणी दिले हेच आमच्यावर उपकार आहेत. आम्हाला पाणीच पुरे झाले. हे गुळाचे खडे आत ठेवून द्या. सुनबाई म्हणाली, अरे बाळांनो, गूळ का म्हणून घेत नाही तुम्ही? ज्ञानदेव म्हणाला, मावशीबाई, आम्ही गरीब, गुळाची चव आम्हाला कशाला? पाण्याबरोबर आपण आता गूळ दिलात, आमच्या अपेक्षा पुढे वाढत जातील. वाटेल हे काय गूळ दिला, केवळ लाडू दिला असता तर बरे झाले असते. पुढे वाटेल फराळ द्यावा, तर त्यानंतर जेवण द्यावे, असे होत राहील.
आणि मग अपेक्षा भंग झाला तर दिलेले गुळ पाणी घेऊन सुद्धा दुःख होईल व केलेल्या उपकाराची जाणीव न राहता देणाऱ्याविषयी हीन बुद्धी उत्पन्न होईल आणि म्हणून आम्हाला फक्त पाणीच पुरे आहे. सुनबाई म्हणाली, काय बाई, मुलं एवढी लहान असून समज काय आहे? धन्य आहे हो तुमची. आईबापांनी चांगले शिक्षण दिलेले दिसते. मुलांनी पाणी घेतले, थोडा वेळ विश्रांती घेतली. आता सर्वांना हुशारी वाटू लागली होती. ऊन चांगलेच पश्चिमेकडे कललेले होते, त्यामुळे उन्हाचा त्रास खूपच कमी झाला होता. मुलांनी पांडुरंग हरी वासुदेव हरी या नामघोषाने पुढे चालावयास सुरुवात केली. संध्याकाळची वेळ झाली. सूर्य पश्चिमेकडे खाली गेला होता, पण मागून पाठलाग करणाऱ्या काळ्या निशीला पाहून जणू त्याला राग आला होता. त्यामुळे तो लालबुंद दिसत होता. सूर्याची कोवळी किरणे निवृत्ती ज्ञानदेवादी भावंडांच्या पाठीवरून उबदार हात फिरवून त्यांचा निरोप घेत होती. दुपारच्या तप्त किरणांनी त्रस्त झाल्यामुळे सूर्याच्या किरणांच्या या निरोपाला उत्तर न देण्यासाठी जणू काही ती मागे वळून न पाहता तशीच पुढे जात होती. आणि त्यांच्या चर्चेचा विषय होता अर्थातच भक्ती. मुक्ता म्हणाली, भक्ती मार्गावरचे वाटसरू बरेच आहेत असे मला वाटते. तुझे काय मत आहे ज्ञाना? ज्ञानदेव म्हणाला, नाही मुक्ता, बाह्यतः रामनामाचा जप करणारे कदाचित पुष्कळ असतील, पण अंतरंगातून रामनामे एकाग्र झालेले फारच विरळ आहेत. मुक्ताबाई, नामजपामध्ये देहभाव हरपला पाहिजे, तहान भूक विसरली पाहिजे, तरच तो जप होईल. नाहीतर ती तांत्रिक क्रिया झाली. मुखात रामनाम आणि चित्त मात्र विषयात. असे असून काय उपयोग? मुंगळा जसा गुळाला लागला म्हणजे गुळाची गोडी चाखण्यात देहभान विसरून जातो आणि त्याला तेथून कोणी काढून हाकलू म्हटले तरी तो तेथून हटत नाही. तसे नामजपाची गोडी लागलेला भक्त हा त्या गोडीत देहभाव हरपून जातो आणि तशी साधना केल्यावरच काही सिद्धी प्राप्त होते. पण मुक्ता, या सिद्धीसाठी हा नामजप चाललेला नसतो. तो भक्त त्या सिद्धीकडे वाकडी मानही करून पाहत नाही. सिद्धीचा उपयोग काय? संसारातील उपभोगाची साधने उपलब्ध करून देणे एवढेच. अप्राप्त वस्तू प्राप्त करून देणे, सत्ता ऐश्वर्य देणे एवढेच आहे. पण भक्ताचा सर्व संसारच ईश्वरार्पण झालेला असतो. तो संसारातील कोणत्याही विषयांशी संग ठेवीत नाही, कोणत्याही विषयाला मनामध्ये शिरकाव करू देत नाही. अंतरी तो नामाच्या अखंड जपामध्ये असतो व बाह्यतः तो सत्संगामध्ये काल घालवतो. अशा प्रकारे अंतर्बाह्य दिवस रात्र व वर्षानुवर्ष नि जन्मोजन्मी त्याची उपासना चालते. तेव्हा त्याला सर्वाभूती सर्वाठाई सर्वकाली आत्मरूपाचा परमेश्वराचा प्रत्यय येतो. हीच खरी भक्ती. मुक्ता, अशी भक्ती करणारा भक्त दुर्लभ आहे असे माझे मत आहे, असे भगवंत गीतेत म्हणतात. ज्ञानदेव भक्तीच्या भावविश्वात विरू लागला. त्याचे अंतरंग भक्तिभावाने भरून आले. त्याचे ओठ स्फुरू लागले आणि त्याच्या परेतून स्फुरलेले शब्द वैखरीतून बाहेर पडू लागले. एका अभंगाची रचना होऊ लागली. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेणे दशदिशा आत्मा राम. सुरात सूर मिळवून सर्वांनी अभंग म्हटला. आज ज्ञानदेव दमल्यासारखा झाला होता. किती दिवस जात होते याचा हिशोब ठेवण्याची कोणाला गरज वाटत नव्हती. एवढे निश्चिंत होते की पैठण जवळजवळ येत चालले होते. मुक्ता म्हणाली, निवृत्तीदा, आज तुझ्याकडून ऐकण्याची इच्छा आहे. सोपान म्हणाला, होय मुक्ता, आज निवृत्तीदानेच सांगावे भक्तीविषयी. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, खरोखरीच दमला आहे तेव्हा आज तो विश्रांती घेईल. तर मुक्ता, सोपाना, काल ज्ञानदेवाने सांगितल्याप्रमाणे खरा भक्त खरोखरीच दुर्लभ आहे. परमेश्वराचे देव मूर्ती तर कुठे एका ठिकाणी असते, बाकी ठिकाणी तर चराचर सृष्टीतील पदार्थ मात्र जीव मात्र पसरलेले दिसत असतात. पंच ज्ञानेंद्रियांचे विषय सभोवताली विखुरलेले आहेत. मग त्याला परमेश्वराचे सतत सान्निध्य कसे मिळणार? तर मिळणे शक्य नाही. पण खरा भक्त हे परमेश्वराचे सान्निध्य साधत असतो. तो ते कसे साधतो? तर अनेक शास्त्रांचा, वेदोपनिषदांचा अभ्यास, चिंतन मनन करून त्याने हे जाणून घेतलेले असते की या चराचरातील विविध रूपांनी नटलेल्या सर्व वस्तुमात्रात, प्राणीमात्रात एकच परमेश्वर तत्व आहे. त्या तत्वाची अनुभूती त्याला येते व त्या क्षणापासून त्या भक्ताला परमेश्वराचे सतत सान्निध्य साधू लागते. मुखाने हरिनामाचा उच्चार, चिंतनी हरी, मननी हरी, हीच त्याची भक्ती. असा भक्त जन्मोजन्मीच्या भक्तीने उद्धरून जातो व मुक्त होतो, परमेश्वर स्वरूप होऊन जातो. असा भक्त लौकिकात देहाने वावरत असला तरी त्याचा देहभाव लोपलेला असतो. सोपान म्हणाला, निवृत्तीदा, देहभाव लोपला असला तरी देहाचे विकार देहाला असतातच ना, म्हणजे जरा, मृत्यू वगैरे. निवृत्ती म्हणाला, होय सोपाना, देह म्हटला की त्याला विकार आलेच. भक्ताच्या देहाला मृत्यू आहेच. पण सामान्य जनाच्या देहाचा मृत्यू व भक्ताच्या देहाचा मृत्यू यात फार मोठा फरक आहे. सामान्य जनाच्या देहावर काळाची सत्ता असते. देहभावाच्या मायेत भ्रांत झालेल्या जीवांना मृत्यूची चाहूल कळत नाही. मृत्यू समोर उभा राहतो व जीवाची धांदल होते. देहासक्तीमुळे जीव देहाला सोडायला
सोडायला तयार नसतो त्यावेळी यम अंगुष्ठ मात्र जीवाला मासा गळाला अडकवून जलातून ओढून काढतात तसा देहातून हृदयातून ओढून काढतो. त्यावेळी जीवाला खूप दुःख होते. पण भक्तांना ज्यांना तत्वतः परमेश्वराचे स्वरूप समजले आहे त्यांना मृत्यूची चाहूल समजते. परमेश्वर स्वरूप झालेले आत्मरूप म्हणजे जीव यमाच्या हाती लागत नाहीत. ते आत्मरूप विश्वरूप आत्मरूपाशी परब्रह्माशी विलीन होऊन जाते. भक्ताचा या बाबतीतील अधिकार मोठा असतो. देहत्यागाची वेळ झाली असे यमराज सुचवतो व भक्ताकडून सहजपणे देहत्याग केला जातो. असा काळाचा व भक्तांचा संबंध असतो आणि अशा देहत्यागानंतर भक्त पुन्हा जन्माला येत नाहीत. निवृत्ती क्षणभर थांबला आणि त्याने ओंकाराचा सूर लावला. एकतत्व हरी असे पै सर्वत्र ऐसे सर्व शास्त्र बोलियले. हरिनाम बुद्धरे हरिनाम उद्धरे वेगी हरितत्व उच्चारिजो जपता पै नाम यमकाळ कापे हरिहरी सोपे जपे रे सुखे. निवृत्ती म्हणे हरिनाम पाठ जपा जन्मांतर खेपा अंतरती. या मुक्कामाहून निघताना मुलांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की अजून 4 घटका चालले की गोदावरीच्या तीराला जाऊन पोहोचणे होईल. गोदावरी पार केली की पैठणातच पाऊल पडते. गोदावरी पार करून पैठणात पाऊल टाकायला पुढे जास्तीत जास्त अर्धा घटका म्हणजे सूर्य मावळण्यापूर्वी गोदावरीचे दर्शन होणार होते. त्यामुळे मुले आनंदात होती. मुक्ता म्हणाली, ज्ञानदा, या प्रवासातील तुझे हे आजचे शेवटचे प्रवचन ठरणार, कारण आपण संध्याकाळी पैठणात असू. ज्ञानदेव म्हणाला, होय मुक्ता, आपण एकदाचे पैठण गाठले. या ठिकाणी आपल्या बाबांनी सर्व शिक्षण घेतले होते. आपल्याला त्यांची पाठशाळाही दिसेल. गोदावरीचे पाणी आपण त्र्यंबकेश्वरी प्यायलो आहोतच, तेव्हा गोदावरी आपल्याला ओळखेल. त्र्यंबकेश्वरीच्या आठवणींचा विचार करता ज्ञानदेवाची भावसमाधी लागली. निवृत्तीही गोदावरीच्या स्मरणाने गंभीर झाला होता. गहनीनाथांनी कृपाप्रसाद करून जीवन पावन केले होते. बाह्य शुद्धी गोदावरीने केली तर आंतरिक शुद्धी गहनीनाथांनी केली. सोपानाला थोडेसे आठवत होते, पण मुक्ताला तशी गोदावरीची आठवण नव्हती. ज्ञानदेवाला भावसमाधीतून सावध करताना मुक्ता म्हणाली, ज्ञानदा, अरे सांगतोच ना आम्हाला भक्तीचा महिमा. भावविश्वातून सावध होत ज्ञानदेव म्हणाला, मुक्ता, त्र्यंबकेश्वरातील दिवस डोळ्यांसमोर येत होते म्हणून जरा हरवलो होतो हो. तर निवृत्तीदांनी काल दिलेल्या प्रवचनावरच मी विचार करीत होतो. जे सुशिक्षित आहेत, सुसंस्कारित आहेत, त्यांना वेदांताचा अभ्यास, शास्त्र वाचन जमेल. त्यावर चिंतन मनन करून परमेश्वराचे तत्व समजून घेतील व पुढे नामजपाने उद्धरूनही जातील यात शंका नाही. पण ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना धर्मशास्त्राचे वाचन होत नाही. जेथे वाचन नाही तेथे चिंतन मनन काय करणार. अशा भक्तांना प्रवचने कीर्तने श्रवण करून परमेश्वरी तत्व समजून घेता येते व ते मनात दृढ करून जर त्याचाच सतत जप केल्यास परमेश्वरी कृपेने त्यांनाही तेच फळ मिळते. ते सज्ञानांना मिळते. ते तत्व अवघड नाही. ते तत्व निर्गुण निराकार असेल तरी अज्ञानांचा अबलांचा उद्धार व्हावा या हेतूने सगुण साकार होऊन अवतरले आहे. ते नामस्वरूपात सापडते व त्यामुळे त्याची भक्ती चांगल्या प्रकारे करता येते. ते नाम राम कृष्ण गोविंद विठ्ठल असे व अशाच प्रकारचे असते. या नामाचा अभ्यास केल्यास त्यात इतके रममाण होता येते की देहभावाचा विसर पडतो. कालस्थितीचे भान राहत नाही. आपापर भाव लय पावतो. द्वैताची जाणीव हळूहळू नाहीशी होते. त्याप्रमाणे एखाद्या प्रिय व्यक्तीचे नाव ऐकल्यावर हृदय भरून येते, कंठ दाटून येतो, डोळ्यात पाणी उभे राहते व भेटण्यास जीव अधीर होतो. मुक्ता, यालाच अष्टसात्विक भाव म्हणतात की जेव्हा भक्ताने परमेश्वराचे नाव घेताच ती सर्व लक्षणे भक्ताच्या ठिकाणी दिसू लागतात. ते नामच भक्ताचे सार सर्वस्व असते. नामाशिवाय भक्ताला काही सुचत नाही. ते नामच भक्ताचे जीवन होते. आणि असे झाले म्हणजे भक्त देहपातानंतर परमेश्वराप्रत जातो आणि मग त्या भक्ताला पुनर्जन्म नाही. तो परमेश्वर स्वरूप बाह्य स्वरूप होतो. पण जर का हा भक्तीचा मार्ग सोडून जीव भलत्याच मार्गाला लागला तर त्याला 84 लक्ष योनींच्या वाटा मोकळ्या होतात आणि मग घसरत घसरत तो जीव कोटपर्यंत खाली जाईल याची कल्पनाच करता येत नाही. गोदावरी दिसली आणि ज्ञानदेवाच्या मुखातून भक्तिरसाने उतास आलेली भक्तिगंगा गोदावरीच्या भेटीस धावली. एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा जाशील झणी. ज्ञानदेव नामजप माळ अंतरी धरवणी श्रीहरी जपे सदा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. असा नामघोषाने चौघांनी गोदावरीच्या पाण्यात पाय ठेवले. वाऱ्याबरोबर खेळणाऱ्या लाटा सरसर धावत मुलांच्या पायांना धडकत होत्या. त्याचे तुषारही पोटऱ्यापर्यंत उडत होते. त्या थंडाव्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. सर्वांनी वाकून गोदावरीला नमस्कार केला. आचमनाने पाणी तोंडात घातले आणि मग हातपाय तोंड स्वच्छ धुवून प्रवासाचा शिणवटा घालवला. सर्वांची नजर पहिलं तीराला गेली. तिथे कोणी दिसत नव्हते. खांद्यावरील पडशी सावरून व एका हाताने पायघोळ कपडे उचलून धरून मुले एकमेकाला आधार देत
चालू लागली. उन्हाळ्यामुळे पाणी जास्त खोल नव्हते, तरी ते थोडे पोटऱ्यांच्या वर जात होते. पैठण किनाऱ्याला सर्वजण व्यवस्थित पोहोचले. पडशा वाळवंटी ठेवून सर्वजण बसले. इतक्यात दुरून एक मनुष्य नदीकडेच येत असताना त्यांना दिसला. जवळ आला तेव्हा कळले की तो ब्राह्मणच आहे. 4ही मुलांना ब्राह्मणाने रखले. ब्राह्मणाला एवढेच कळले की मुले गावात नवीन आहेत. ब्राह्मण म्हणाला, मुलांनो, गावात तुम्ही नवीन दिसता, कोणाकडे जावायचं आहे तुम्हाला? ज्ञानदेवाने सर्वांची ओळख करून दिली व कृष्णाजी पंतांचा पत्ता विचारला. ब्राह्मणाला मुलांविषयी एकदम प्रेम उत्पन्न झाले. तो म्हणाला, मुलांनो, आज रात्र तुम्ही माझ्या घरी चला. उद्या माझ्याकडे श्राद्ध आहे, तेव्हा तुम्ही सर्वजण जेवून घ्या. नंतर संध्याकाळी मी तुम्हाला कृष्णाजी पंतांकडे पोहोचवतो. सर्वांनी ते मान्य केले. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ब्राह्मणाने मुलांना कृष्णाजी पंतांकडे पोहोचवले. मुलांनी वाड्यात प्रवेश केल्यावर ओसरीवर झोपाळ्यावर बसलेले कृष्णाजी पंत उठून पुढे आले. निवृत्तीने मुद्गल शास्त्र्यांचे पत्र दिले. मेहुण्याकडून म्हणजे अलंकापुरीहून मुले आली आहेत ते कळताच कृष्णाजी पंतांच्या पत्नी कमलाबाई बाहेर आल्या. मुलांनी दोघांना वाकून नमस्कार केला. कमलाबाईंनी मुक्ताला घरात नेले. निवृत्ती, ज्ञानदेव सोपान ओसरीवर खाली बसले. मुद्गल शास्त्र्यांनी खुलासेवार पत्र लिहिले होते, त्यामुळे कृष्णाजी पंतांना जास्त चौकशी करावी लागली नाही. प्रवासाबद्दल व थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मुलांना धर्मशास्त्राचे ज्ञान कितपत आहे याची कल्पना यावी म्हणून कृष्णाजी पंतांनी चर्चा सुरू केली. पण केवळ धर्मशास्त्रच नव्हे तर वेद, वेदांत व ब्रह्मसूत्रासारख्या अवघड विषयातही मुलांची उत्तम गती आहे व पैठणातील ब्राह्मणांशी वाद करू शकतील इतकी मुलांची तयारी आहे याची कृष्णाजी पंतांना खात्री झाली व समाधानही झाले. ते म्हणाले, निवृत्ती, उद्या धर्मसभेच्या आचार्यांना भेटून मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करतो व त्यांना धर्मसभा बोलावून घेऊन त्यामध्ये हा विषय चर्चेला जावा अशी सूचना करतो. तर त्याप्रमाणे ठरल्यास परवाच धर्मसभा बोलावून घेतली जाईल, चालेल ना? निवृत्ती म्हणाला, पंत, अहो, आम्हाला काही घाई नाही, तुम्ही ठरवाल तसे. अहो, एवढे दिवस गेलेत, त्यात आणखीन 2 दिवस, तेव्हा आपण ठरवाल ते आम्हाला मान्य आहे. होय ना ज्ञाना, सोपाना? दोघांनीही मान्यता दिली. धर्मसभेचा दिवस उगवला. वेळेवर धर्मसभा सुरू झाली. 4ही मुले तिथे एका बाजूला उभी होती. सभेतील सर्वांच्या नजरा त्यांच्यावरून फिरत होत्या. कोणाला कुतूहल, कोणाला दया, कोणाला तिरस्कार, कोणाला क्रोध असे विकारांचे जाळे चेहऱ्यांवर पसरत होते. मुले मात्र शांत चित्ताने धर्मसभेकडे कुतूहलाने, कौतुकाने पाहत होती. धर्मशास्त्रांच्या जाणकारांनी आपापल्या जागा घेतल्या. पोथ्यांची वाडे सभोवताली रचली गेली. कोणकोणत्या पोथ्यांची पाने फडफडत उलटीत होते. काही वाचत होते व मान हलवित होते. धर्मसभेच्या अध्यक्षांनी, आचार्यांनी सभेमध्ये प्रवेश केला. सगळीकडे क्षणात शांतता पसरली, कारण धर्मसभेचे कामकाज सुरू झाले होते. धन्यवाद.